ती म्हणजे ती आमची उडवलेली चेष्टा आहे खरंय. की तुम्ही काय उखाडलं आमचं, हो. काय लढलात आमच्या विरुद्ध आणि काय लढणार आमच्या विरुद्ध. की नाही, आता माझं खाण्याचं एक मोठं साधन हो. उघडले गेले, त्याचे द्वार उघडले गेलेत. आता मी हवं तेवढं खाऊ शकतो. हे त्याच्यावरनं हे जर कोणाला लाज असती ना कुठल्या पक्षाला, तर भाजपला जर असती तर त्यांनी ताबडतोब अशा माणसाला त्या पदावर हटवलं असतं. गाडीभर पुरावे घेऊन गेले होते आणि जे गेले होते त्यांनीच नंतर अजित पवारांना आपल्या सोबत घेतलं. इतके देश फिरून आल्यानंतर हम्म. जेव्हा आपल्या देशाची परिस्थिती उलट्या दिशेने जाताना दिसते ना, अधोगतीकडे जाताना दिसते ना, तेव्हा त्रास होतो. म्हणजे मला तर वाटलं प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला जाऊन भेटू, की तुम्ही देशाला काय दिशा देतायत याचा काही विचार केलाय का? की व्हॉट आर यू डुईंग टू युअर कंट्री? यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस. प्रत्येक वेळेस सांगायचं की आम्ही विकासासाठी करतोय, आणि कुठला विकास कुठल्या ज्याचा होतोय मला कळत नाही. ज्यांना इतक्या पण भावना असतील ना आणि देश बदलावासा वाटत असेल, त्यांनी सरळ सरळ जाऊन नोटाचं बटन दाबा. कारण हे कुठल्याही पक्षाला मत देण्याच्या लायकीचे कुठलाच पक्ष आता उरलेला नाही, कुठलाच नाही. आणि हे सगळी जी करतात ती धूळफेक आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, पण या निवडणुकीमध्ये जे चित्र दिसतंय ते सामान्य मतदारांना हतबल करून टाकणार आहे. जे पक्ष सत्तेसाठी एकत्रित आहेत ते या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि ज्या घोटाळ्याच्या विरोधात एकेकाळी त्यांनी रान उठवलेलं होतं त्या घोटाळ्याबद्दलची विधानं थेटपणे होऊ लागलेली आहेत. अजित पवार आणि भाजप पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. तिथं अजित पवार थेटपणे सांगतायत 70,000 कोटींच्या घोटाळ्याबद्दल ज्यांनी आरोप केलेले होते त्यांच्यासोबत मी आता सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेलो आहे. भाजप त्याच्यावरून त्यांना दटावणी केल्यासारखं करत आहे. पण या सगळ्यामध्ये चेष्टा कोणाची होत असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मतदारांची होतीये. आणि काल परवाचं जर उदाहरण बघितलं तर म्हणजे भाजप आणि MIMची युती होऊ लागलेली आहे, भाजप काँग्रेसची युती होऊ लागलेली आहे. शिंदेंना अंबरनाथमध्ये धडा शिकवण्यासाठी भाजप या लेवलपर्यंत पण गेलेलं आहे. आणि या निवडणुकीमधलं तिकीट वाटप की जिथं आपण बघतोय अगदी गजा मारणेसारख्या गुंडाच्या पत्नीला सुद्धा थेटपणे तिकीट द्यायला अजित पवारांनी कमी केलेलं नाहीये. या सगळ्याबद्दलच आपण जरा चर्चा करणार आहोत. महापालिकेमध्ये आत्ता या प्रचारामध्ये काय दिसतंय नेमकं याची चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ताई. ताई, महापालिकेची निवडणूक चालू आहे, पण प्रचारामधली सगळी गोष्ट बघितल्यानंतर खरोखर राजकारणाबद्दल उबग यावी अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि त्यात केंद्रस्थानी आला पुन्हा एकदा तो 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा, ज्या घोटाळ्याला तुम्ही आवाज फोडलेला होता. आणि इतक्या वर्षानंतर जेव्हा इतक्या बिनदिक्कतपणे अशी विधानं होतात, काय वाटतं तुम्हाला? नाही, म्हणजे तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकत नाही आणि आम्ही सत्तेत राहणार. सत्तेतली लोक जी आमच्यावर आरोप करत होती त्यांच्याबरोबर आता आम्ही सत्तेत आहोत. आणि तुमची म्हणजे ती आमची उडवलेली चेष्टा आहे खरं. की तुम्ही काय उखाडलं आमचं, काय लढलात आमच्या विरुद्ध आणि काय लढणार आमच्या विरुद्ध. असा तो एक डिफायन्स ज्याला आपण म्हणतो तसा तो एक डिफायन्स होता. तर आपण म्हणजे मी ह्या सगळ्याकडे कसं बघते की आता आपण महानगरपालिका, आपण जर महानगरपालिकेत एक नगरसेवक हे जे पद आहे, तर मी गमतीत नेहमी म्हणते की एका नगरसेवकाला 25,000 रुपये पगार असतो. हो. त्याचं जे मानधन आपण ज्याला म्हणतो ते 25,000 आहे. म्हणजे वर्षाचे झाले 3 लाख, 5 वर्षाचे झाले 15 लाख. 15 लाख. तर हे 15 लाख मिळवण्यासाठी आपलं निवडणूक आयोग त्यांना 15 लाखाचं लिमिट देतं खर्च खर्चाचं. करण्याची. बरोबर. म्हणजे जेवढे येणार हो. तेवढे ते खर्च करणार. मग ते कशासाठी जात आहेत असा प्रश्न. म्हणजे जेव्हा मी मागच्या वेळेस जेव्हा निवडणुका जिंकल्यानंतर ज्या मिरवणुका जात होत्या, ती मिरवणूक बघून मला गंमत वाटत होती की ह्याला 25,000ची नोकरी मिळाली म्हणून हा ही मिरवणूक काढतोय का? की नाही, आता माझं खाण्याचं एक मोठं साधन हो. उघडले गेलेत, त्याचे द्वार उघडले गेलेत. आता मी हवं तेवढं खाऊ शकतो. हे त्याच्यावरनं. आणि मला असं वाटतं एकदम परवा मी एक आजींचा व्हिडिओ बघितला. 90-92 वर्षाच्या त्या आजी होत्या. त्या म्हणतात की आमचं मतदार कार्ड काढून घ्या, कारण तुमच्या जर बिनविरोध निवडणुका होत असतील, पुण्यातल्या होत्या बहुतेक. हो हो, तर तुमच्या जर बिनविरोध निवडणुका होत असतील तर आमचं मतदार कार्ड काढून आम्हाला गुलामगिरीचं कार्ड द्या. म्हणजे खरंय. एका वाक्यात त्यांनी अशी चपराक दिली आहे
पण अशी चपराक जर कुठे समोरचा माणूस जर सद्गृहस्थ असते तर ती त्यांना लागली असती. आत्ताच्या घटकेला खरंय. ज्यांना काही लाज लज्जा शरम जनाची नाही मनाची नाही, ह्या लोकांना काय फरक पडणार आहे? ज्यांना जे बोलायचं बोलू दे. पूर्वी मध्ये मी म्हटलं होतं ना की बोटाला शाईच्या ऐवजी आता चुनाच लावा तुम्ही. हो, खरंय. कारण कोण कुठे जातंय, काय लॉजिक देतंय आणि सगळे उत्साहाने विकासासाठी हो. इकडनं तिकडे जात आहेत. खरंय, खरंय. म्हणजे आम्ही पिंपरीच्या विकासासाठी, आम्ही चिंचवडच्या हो. विकासासाठी, आम्ही अंबरनाथच्या विकासासाठी. हो. काल मी ते काँग्रेसच्या लोकांचं हे विधान ऐकलं. गंमत अशी वाटली की ते म्हणतात आमचा अंबरनाथचा विकास होत नाहीये, म्हणून आम्ही काँग्रेसमधनं त्यांची युती केली भाजप बरोबरची. आणि त्याच्यातला गेम तो आपल्याला काल कळला. हे परवा त्यांचं युतीचं आपण ऐकलं. बरोबर. काल त्यातला खरा गेम काय होता ते कळला. म्हणजे काँग्रेसनी त्यांना पक्षातनं काढून टाकलं आणि काढून टाकलं ते म्हणून हे भाजपमध्ये गेले. थेटपणे भाजपमध्ये गेले. आणि त्यांचं स्वागत भाजपचे जर आपल्या याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष करत असतील तर काय बोलायचं याला? आणि कुठच्या अँगलनी आपण याला लोकशाही म्हणू शकतो? खरंय. कुठच्या अँगलनी? म्हणजे मला नाही तुम्ही कळत आता हे. बिनविरोध निवडींचा मुद्दा आता उपस्थित केला. राज्यभरामध्ये 70 ठिकाणी निवडणुका अशा बिनविरोध झालेल्या आहेत आणि त्यात जे जे प्रकार झालेले आहेत ते म्हणजे फार भयानक आहेत. मी एका उमेदवारांना भेटलो, अपक्ष उमेदवार आहेत मकरंद नार्वेकरांच्या वॉर्डमध्ये, तेजल पवार. त्या एकमेव रिंगणामध्ये थांबल्या म्हणून तिथली निवडणूक बिनविरोध झालेली नाहीये. त्यांनी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर या सगळ्यामध्ये स्वतः विधानसभा अध्यक्षांसारखी व्यक्ती असणं किती म्हणजे लाजिरवाणं. त्या मुद्द्यावर तर मला खास म्हणजे मी त्या दिवशी ट्विट देखील केलं की एका विधानसभा अध्यक्षाचं पद जे आहे ते फक्त विधानसभेपुरतं असतं. म्हणून मी त्याच्यात म्हटलं होतं की आर्टिकल्स 178 to 181 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर संविधानात त्याचे काय पॉवर्स आहेत हे लिहिलेलं असतं. पण हे काय करतात, थाटात जातात. काय रे तुझं तर हेच काढून घेतलं पाहिजे, सुरक्षा. तुझी सिक्युरिटी पोलिसांना आदेश दिली देतात. कोणी तुला? हो. लाव रे यांना फोन. कोणते जॉईंट सीपी प्रोटेक्शन, त्यांना फोन लाव. आणि तो माणूस फोन लावून देतो. तर म्हणे मी आय डायरेक्ट यू ॲज विधानसभा अध्यक्ष. हू आर यू ॲज विधानसभा अध्यक्ष? आणि तुम्हाला विधानसभा अध्यक्ष जर तुम्ही असाल तर तुमच्या बाहेर पॉवर्स काय हे तुम्हाला माहीत आहे का? बरोबर. आणि म्हणून मी तर ट्विट करून सांगितलं की तुमच्याकडे विधानसभेच्या बाहेर 0 पॉवर्स आहेत. तुम्ही कोणालाही फोन करू शकत नाही, कोणालाही धमकवू शकत नाही. हा जो वट थाट माज जो आहे तो ॲब्सोल्युटली चुकीचा आहे. आणि त्यांनी आणि तो for किती which- पातळ्यांवर दाखवलाय की म्हणजे त्यांच्या घरामध्ये 3-3 तिकीट आहेत. Exactly. सोबत ते थेट पक्षाचे सगळे ते उपकरणं वगैरे घालून म्हणजे प्रचारामध्ये बसतायत. आहेत, आरोच्या ऑफिसमध्ये जात आहेत Exactly. आणि वर पुन्हा सुरक्षेबद्दलच्या धमक्या. आणि लोकांना धमक्या देतात की तुमची सुरक्षा आम्ही काढून टाकू. पण हे जर कोणाला लाज असती ना कुठल्या पक्षाला, तर भाजपला जर असती तर त्यांनी ताबडतोब अशा माणसाला त्या पदावर ना हटवलं असतं. पण ते हटवताना दिसत नाहीये. लोक 2 दिवस बोलतील, 4 दिवस बोलतील, 5व्या दिवशी थंड होतील. हे जे त्यांना आत्तापर्यंत माहिती आहे. कारण जर आता आपण म्हणजे नार्वेकरांचं उदाहरण घ्या, तुम्ही अजित पवारांचं उदाहरण घ्या. म्हणजे मला नाही गणित नाही कळत. आता से फॉर एक्झाम्पल तुम्हाला विधानसभेत शिंदे पाहिजेत, अजित पवार पाहिजेत. म्हणजे विधानसभा असताना तुमची युती. मग हे कसं आहे माहिती, बेसिकली तू इथे खा मी तिथे खाईन, खरंय. अमुक ठिकाणी तिथे खाईन. प्रत्येकाला अशी पूर्ण वाटून दिली. येस. म्हणून ते मुंबई भाजपला, ठाण्यात शिंदे गट, पुण्यात अजित पवार गट, हे थेट विभागणी करून आपण ही जी मेन जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत ती आपण खाऊन टाकायची आणि तिथला भ्रष्टाचार जो आहे तो आपण आपल्या खिशात घालायचा. ही अशी वाटे, आपण पूर्वी असं म्हणतो ना हो. की गुंड मवाली असले तरी जरी दरोडा घातला की त्यातले वाटे व्हायचे, तसा हा दरोडा घालून वाटे आहेत, दुसरं काहीच नाही. तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 8-9 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि त्या जेव्हा होत आहेत तेव्हा हे सगळे असे प्रकार आपण बघतोय. मला ते विचारायचं होतं की सिंचन घोटाळा इतकी वर्ष गाजलेला घोटाळा होता, त्याच्यामध्ये काहीतरी कारवाई पुढं अपेक्षित होणं म्हणजे असं होईल असं वाटलं होतं. गाडीभर पुरावे घेऊन गेले होते आणि जे गेले होते त्यांनीच नंतर अजित पवारांना आपल्यासोबत घेतलं. एक्झॅक्टली माय पॉइंट. आज जर फडणवीसांना थोडं जरी कॉन्शियन्स असतं तर त्यांनी असं केलं असतं का?
जर त्यांना पक्षाकडनं सांगितलं गेलं असतं तर मग त्यांनी राजीनामा का नाही दिला? कारण तत्व कोणालाच उरली नाही, राजकारणात तर अजिबात नाही. कारण हेच फडणवीस, हेच तावडे, हेच सगळे घेऊन गेले होते ना पुरावे. हो. ते पुरावे आम्ही अक्षरशः वेड्यासारखी मेहनत करून जमा केलेले होते, वेड्यासारखी. मी तर एक एक ठिकाणी जिथे धरण बनत होतं, म्हणजे कोकणात तर धरणं आहेत त्याला कालवेच नाही आहेत, मग तुम्ही पाणीसाठा करून करताय काय? पण आहेत ती चुकीच्या दिशेला आहेत, काही ठिकाणी होती खराब होती, एक एक याचं डॉक्युमेंट केलं होतं आम्ही. पण झालं काय त्याचं? खाऊन पिऊन सगळं भूस, आणि त्याच्यावर पुढे काहीच नाही. आणि तेच फडणवीस त्यांच्या बाजूला बसतात तेव्हाची अशी तळपायची आग मस्तकाला जाते. पण आज निर्लज्जपणे ते म्हणाले ना, आता सुद्धा विधान काय होत आहेत की अजून ती केस जी आहे ती पूर्णपणे आता हे संपलेली नाही. बावनकुळे म्हणाले, मग मला हे तर सुद्धा बनवा नाही बनवी आहे. नाही, बावनकुळेंना कदाचित माहित नाहीये ती केस संपली आहे. म्हणजे मी तर म्हणते की त्यांना सांगण्याची गरज आहे की नाही, परमबीर सिंगनी सगळ्या VIDC 2 ठिकाणी चालू होत्या, एक VIDC मध्ये आणि एक KIDC मध्ये, दोन्ही ठिकाणच्या सगळ्या चौकशा यांच्या सरकारनी जेव्हा ओव्हरनाईट यांनी ते शपथविधी केला, 2022 त्याच्या मध्ये आदल्या दिवशी परमबीर सिंगनी मूव्ह करून सगळ्या केसेस क्लोज केल्या. आता खरं तर काय उरले मग आता भाजपच्या हातात? जे काहीच नाही, सांगतायत ते फसवणूक आहे एक प्रकारे. प्रश्नच नाही. आता ज्याच्यात चार्जशीट झाले ती केस तुम्ही क्लोज कशी करू शकता? हे कोर्टाने सुद्धा कसं ॲक्सेप्ट केलं? कारण त्या 2 केसेसमध्ये मी जी फाईट करत होती, 2 याच्यात 30,000 पानांच्या चार्जशीट फाईल झालेत. आणि मग हे होऊन जर ती केस क्लोज केली न्यायालयाने, तर आता आपण काय लढणार? पण तुम्ही आता इतक्या सामाजिक मुद्द्यांवरती लढत असता, अगदी ताजं उदाहरण म्हणजे पार्थ पवारांच्या त्या सगळ्या जमीन खरेदीचं प्रकरण, की सरकारची जमीन जी 1800 कोटी रुपयांची आहे ती इतक्या स्वस्तामध्ये मिळवली जाते आणि त्याच्याबद्दल आता काही होताना दिसत नाहीये. काल परवा मला वाटतं ती खर्गे समितीची दुसरी मुदतवाढ पण संपली. संपली अगदी. हा सगळा दिखावाच आहे म्हणजे थोडक्यात. प्रश्नच नाही. ती समिती स्थापन झाली तेव्हाच मी म्हटलं हा दिखावा आहे. त्याचं ज्या दिवशी FIR झालं आणि पार्थ पवारचं नाव नव्हतं त्याच दिवशी कळतं हा दिखावा आहे. आणि दिग्विजयला सुद्धा जरी तो मामेभाऊ असला, त्याला वाचवण्यासाठी हे सगळी शक्कल लढवतील आणि त्याला सुद्धा त्यातनं बाहेर काढतील. आणि कारवाई झाल्यासाठी ते शीतल तेजवानी आणि फक्त. ते तारू ज्यांना नोकरीवरनं काढून टाकलं, फार तर फार ते येवले म्हणून जे तहसीलदार आहेत त्यांना बडतर्फ करतील. बास, संपला विषय. कारण काहीच होताना दिसत नाही. म्हणजे हे सोडा, मी आता परवा हे सगळे पेपर्स घेऊन मी माझ्या PILची तयारी करत होते की बाबा ठीक आहे यांचं जर नाही झालं तर ती जी सॉलिसिटर फर्म होती मला म्हणतात, अंजली यू रिअली हॅव होप? म्हणजे त्यांनी मला असा प्रश्न विचारल्यावर मी म्हटलं, माझं कर्तव्य आहे की लढणं, ते मी करते. मला माहीत नाही की त्याच्यातनं काही साध्य होईल की नाही, पण लढायचं. असं सगळ्यांनीच सोडून दिलं तर कसं बदलणार आपला देश? म्हणजे मी प्रशांत नेहमी, म्हणजे मी शो ऑफ म्हणून म्हणत नाही, पण इतके देश फिरून आल्यानंतर जेव्हा आपल्या देशाची परिस्थिती उलट्या दिशेने जाताना दिसते ना, अधोगतीकडे जाताना दिसते ना, तेव्हा त्रास होतो. की आपण आज सगळ्या याचे गुंड, मवाली, तडीपार, रेपिस्ट सगळ्यांना आता जे संरक्षण मिळत आहे, जे सगळे राजकारणात येत आहेत, बघून असं वाटतं काय दिशा देणार आहेत ते आपल्या देशाला आणि कुठच्या दिशेने आपण जातोय. कशावर सिरियस विचार नाही, काही नाही, काही नाही. पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे गजा मारण्यासारख्या गुंडाच्या पत्नीला तिकीट दिलं जातं ऑफिशियली, म्हणजे राष्ट्रवादीचं. 3 जणांना दिली आहेत त्यांनी. आंदेकरांच्या पण आंदेकर पण आहेत आणि भाजपनी चोरगेंना पण दिलंय. तर ते म्हणजे हे कोण आहेत? तर ते चोरगे म्हणजे एक्स्टॉर्शनिस्ट आहेत आणि ते त्यांच्या टोळ्या आहेत. अशा लोकांना तुम्ही देता, त्या आंदेकरांच्या वगैरे पण. म्हणजे अशा लोकांना तिकीटं देण्याची पाळी का यावी? आता जर एखादा व्यक्ती, ते जेलमध्ये आहेत त्या दोन्ही बायका, आणि मला एक कळत नाही की नगरसेवकाचं काम काय असतं, की पाणी पुरवठा, गटारं साफ करणं, म्हणजे स्वच्छता व्यवस्थापन म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, हे करणं एका नगरसेवकाचं काम असतं. हे जेलमध्ये बसून पाणी पुरवठा होतोय की नाही कसं बघणार आहेत? म्हणजे काय लॉजिक आहे हे देण्यामध्ये? मला नाही कळत आहे. पण होत आहे. आणि का होत आहे उत्तर नाही आहे. आपण कोणालाच काही प्रश्न विचारू शकत नाही आहे. सगळी सिस्टम सडली आहे. पोलीस म्हणा, ब्युरोक्रेसी म्हणा, सगळी म्हणा.
आणि आता आता तर ज्युडिशरी पर्यंत यायला लागले. हम्म, त्यामुळे मला असं वाटतं काय करायचं या देशाला आता, हम्म. जोपर्यंत काहीतरी फार मोठी क्रांती होत नाही, जोपर्यंत म्हणजे मला तर वाटलं प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला जाऊन भेटू की तुम्ही देशाला काय दिशा देतायत याचा काही विचार केलाय का, हम्म, हम्म, हम्म. की व्हॉट आर यू डुईंग टू युअर कंट्री, यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस. तुम्ही आता मुंबईमध्ये आहात, मुंबई महानगरपालिकेचे मतदार पण आहात. तुमच्या दृष्टीनं इथले प्रमुख मुद्दे नेमके काय आहेत आणि मतदारांना तुम्ही या निमित्तानं काय सांगाल की प्रशांत काय मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे? नाही प्रशांत, कसं आहे की जसं मी परत तेच म्हणेन की आपण इतर देशात फिरून आल्यानंतर आपल्याला कळतं, इतर देशात नाही एवढी औषधाला म्हटली ना तरी धूळ तुम्हाला दिसणार नाही हो, कुठेच हा नाही. तर आपल्याकडे मुद्दाच नाहीये म्हणजे म्हणजे मुद्दाच प्रदूषण. नाही, प्रदूषण तो एक आहे. दुसरं म्हणजे रस्त्यावर अक्षरशः दगड पडलेले आहेत, वायरी लटकलेल्या आहेत, म्हणजे कशाचा काही पत्ता नाही. एक बनवलं की मेट्रो बनवली, पण मेट्रोचं बनलेलं सगळं रॅबिट सुद्धा तिथे पडलंय, ते कोण बघणार. हम्म, हम्म, मोठे मोठे दगड रस्त्यावर असतात, हम्म, खड्डे, म्हणजे त्याला तर काही लिमिटच नाही. दरवर्षी तुमचे पडतातच कसे. म्हणजे मला हे नेहमी उदाहरण द्यावंसं वाटतं की जंगली महाराज रोड पुण्याचा, हम्म. हे माहितीये का तुला, हो, की त्यांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट एकदा दिलेलं अजून नाही नाही ते आणि त्यांना बार केलं म्हणजे. नाही नाही तर त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं काय की बाबा त्यांनी तर गॅरंटी दिली की 10 वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही, हम्म. आणि आता 40 वर्ष झाली खरंच त्या रस्त्यावर एकही खड्डा नाही. मग जो पाऊस जंगली महाराजवर हो, पडतो खरंय. तोच इतर ठिकाणी पडतो, पण मग त्या रस्त्याला काही का झालं नाही. आणि अशा हो ना. कॉन्ट्रॅक्टर्सना तडीपार केल्यासारखं काढूनच टाकलं का, कारण यांना प्रत्येक वेळेस नवीन कॉन्ट्रॅक्ट आली बरोबर. की पैसे मिळत असतात. हम्म, पण मला तेच वाटतं की आता ही पूर्वी कसं असायचं की लोक राजकारणात देशसेवा करायला यायचे, अगदी पूर्वी, अगदी अगदी पूर्वी. त्यानंतर जे जे आले ते हळूहळू बिघडायला लागले. मग ते 5% खा, 10% खा, हळूहळू 20% पोचलं. आताचे तर रथी महारथी आहेत. आता त्यांना असं वाटतं आपण द्याच कशाला, आपलेच कार्यकर्त्यांच्या, आपलेच. आपल्याच नातेवाईकांच्या नावावर आपण कंपन्या काढायच्या. जसं अजित पवारांचं मी नेहमी ते म्हणते, राज नावाची एक कंपनी आहे, राज ग्रुप, जो पुण्यात फार मोठा आहे. हम्म, 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 तर RAJ म्हणजे राम निंबाळकर, अजित पवार आणि जगदीश कदम, हम्म. हे राज ग्रुप आहे. त्यांना हायड्रो पॉवर, त्यांना रस्त्यांची कॉन्ट्रॅक्ट, त्यांचं मी नावं घेऊन सांगते. जगदीश कदम, नुसतं गुगल सर्च करून बघ हो. की त्या जगदीश कदमला किती रस्त्यांची, म्हणजे मी असं पॅरलली बघते, कंपनीचं नाव बघते आणि कंपनीची नावं अनाप शनाप. राज इन्फ्राकॉन NK44 असं कुठली कंपनीचं नाव आहे. NK44. हां, बापरे. असं कंपनीचं नाव असू शकेल का. हम्म. पण त्यांना 44 नंबरचा कदाचित रोड मिळाला असेल म्हणून ती LLP बनवली. अशा चार्ट नंबर ऑफ LLPs आहेत. म्हणजे त्यांना हे पालकमंत्रीपद आणि अचानकपणे आठवलेले काका, बरोबर. अचानकपणे ते हो. वापरलेलं घड्याळ, मग ती केस तरी विड्रॉ करून घ्या असं म्हणावं असं वाटतं. तर ते हेच का त्यांना हवं असतं, कारण त्यांना तिथलं सगळं साम्राज्य, प्रत्येकाने आपापलं साम्राज्य बनवलंय. म्हणजे हे माझं, म्हणजे पुणे म्हणा, बारामती म्हणा, इथे आम्हीच राज्य करणार, हो, आमच्यामध्ये संस्थानं कोणी नाही. झाल्यासारखी झाली. एक्झॅक्टली. तर आत्ताच्या घटकेला त्यांच्या 69 कंपनीज आहेत. ते PDCC, इतर अशा खूप बँकांमध्ये आहेत, 6 साखर कारखाने आहेत. तर प्रत्येक गोष्ट त्यांना जपण्यासाठी तिथली निवडणूक जिंकणं गरजेचं असतं. तिथे जर इतर पक्ष आला तर आपल्या अनेक गोष्टी, आपल्या अनेक फायली त्यांना मिळतील. मग ते नको व्हायला म्हणून तिथे काका आठवतात, मग ते काका आणि पुतणे एकत्र येतात. मग ते लॉजिक जर असलं तर मग म्हणजे काय, मग तुम्ही दिखावा कशाला केला, ती भांडणं कशाला केली, ते सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया सुळे कशाला पिच केलं. म्हणजे लोकांना पटवून देण्यासाठी हे पिचिंग करायचं, म्हणजे लोकांना विश्वास बसेल की नाही खरंच आता ह्या दोघी एकमेकांविरुद्ध लढल्या म्हणजे खरंच यांच्यात स्प्लिट होतं. पण प्रशांत, खूप पूर्वी यशवंतराव चव्हाणांच्या काळात ते एक्झॅक्टली हेच केलं होतं की आपल्यावर पोलीस ॲक्शन होऊ नये म्हणून अमुक लोक त्यांनी स्वतःनी सत्ताधारी पक्षात पाठवली होती की निदान ते तरी वाचतील त्यातनं. म्हणून ते तोच प्रकार शरद पवारांनी आता अजित पवारांना सत्तेत पाठवून केलं. म्हणजे हे मी इनफॅक्ट एका चॅनलनी मला बदललेलं मागितलं काही होतं. नाही लोकांच्या काहीच नाही, दृष्टीनं, काहीच नाही, फक्त काहीच नाही. यांचे सत्ता समीकरण त्यांना हवी तशी आणि झाली. प्रत्येक वेळेस सांगायचं की आम्ही विकासासाठी हो, करतोय, हो. आणि कुठला विकास कुठल्या ज्याचा होतोय मला कळत नाही.
बँक बॅलन्सेस यांचे वाटतायत, घरं गाड्या सगळी यांची बदलतायत, बाकी कोणाचं काहीच बदलत नाहीये. पण आता सिंचन घोटाळ्याबद्दलची कथा ही झाली आणि आता पुन्हा पार्थ पवारांचं हे प्रकरण. नाही, आता आपण जर सिंचन घोटाळ्याचं त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्या पत्रकार परिषदेत, हो. ते म्हणाले 70,000 कोटीचा घोटाळा केला, म्हणाला होतात ना तुम्ही, म्हणाला होतात ना, असं त्या पत्रकाराला म्हणतात ते. आता मी त्यांच्याच बरोबर सत्तेत बसलोय ना. ती जी गुरमी होती ना, ती का होती? कारण तुम्ही माझं काहीच उखाडू शकत नाही. त्याच्यात ते दुसऱ्या दिवशी भाजपला विचारतायत की पिंपरी चिंचवडमध्ये जे 40,000 कोटी गेले हो. ते कुठे गेले कुठे दाखवा. गेले? तिजोरी. की 32%च फक्त ह्याच्यात जर गेले असतील पगारांमध्ये, तर 60,000 कोटीचं बजेट आहे, 40,000 कोटी कुठे गेले हे त्याचा हिशोब मागितला पाहिजे. आणि तो भ्रष्ट पक्ष आहे, म्हणजे ह्यांनी त्यांना भ्रष्ट म्हणायचं, त्यांनी ह्यांना भ्रष्ट म्हणायचं, सगळा म्हणजे घाणपणा चाललाय. आणि आपण नुसते जे लोक जातात ह्या सगळ्यांबरोबर त्या मिरवणुकांमध्ये, आता जर सगळंच तत्वच लॉजिक सगळं संपलं असेल तर कसं बदलणार आपण? पण आता पार्थ पवारांची जी केस आहे, तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं, म्हणजे मुळात मला तर हे विचारायचं की अशी सगळी उदाहरणं दिसल्यानंतर लढायची ताकद पुन्हा कुठून येते की म्हणजे आता आपण लढलं पाहिजे? नाही, खूपदा कसं होतं, खूपदा असं वाटतं की खरंच सोडून द्यावं, काहीच अर्थ नाही. पण सगळ्यांनी सोडून दिलं तर कसं होईल पुढे, हेही तितकाच मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच्या घटकेला से फॉर एक्झाम्पल पार्थ पवारचं ना, खरंच सगळ्यांना कदाचित ते मॅटर नीट माहिती नसेल. ती 1800 कोटीची होती, त्यांनी व्यवहार 300 कोटीला केला आणि त्यात 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली, एवढंच सगळ्यांना माहिती. ते तेवढं नाहीये. त्यांनी काय केलं, प्लॅनिंगनी केलंय. माझ्याकडे एक पॉवर ऑफ अटॉर्नी आहे 2021ची बर. जी थेट पार्थ पवार आणि शीतल तेजवानीमध्ये थेटपणे, ओके. हां. आणि प्रत्येक पानावर पार्थ पवारची सही नाही. त्या एंडला शेवटच्या पानावर पार्थ पवारचा फोटो आहे, त्याच्यावर स्टॅम्प आहे, त्याची सही आहे, खाली त्याच्या मित्र साहिल प्रधान त्याची सही आहे, आणि खाली नोटरीचा शिक्का आहे, साइन्ड बिफोर मी. म्हणजे कसं म्हणता येईल की पार्थ पवार याच्यात इन्व्हॉल्व नव्हता. नाहीये. त्याला वगळून दाखल कशी काय होऊ शकते केस? एक्झॅक्टली. तर 2021 मध्ये हे झालं. मग त्यांनी आत्ताच्या घटकेला, आता काय माझे बाबा चालेत त्यामुळे मला कोणी प्रश्नच विचारणार नाही हे त्याला माहिती आहे, म्हणूनच आत्ताच्या घटकेला फेब्रुवारीमध्ये ते एक सप्लिमेंटल LLPचा अग्रीमेंट बनवतात, सप्लिमेंटल अग्रीमेंट. त्याच्यात ते आधी जी कंपनी त्यांची जी अमेडिया नावाची आहे, ती जी फक्त ऑटोमोबाईल स्पेअर पार्टच्या ह्याच्यात होती, त्याच्यात ते डेटा सेंटर आणि IT रिलेटेड सर्व्हिस ॲड करतात. ठीक आहे. 22 एप्रिलला रेझोल्युशन पास करतात की कुठलंही जागा घेण्यासाठी वगैरे वगैरे आम्ही हे दिग्विजय पाटीलला सगळे काय देत आहोत. ते करून एक LOI साठी अप्लाय करतात. आणि हे फार महत्वाचं आहे. LOI म्हणजे काय, तर एक DIC म्हणजे इंडस्ट्री डिपार्टमेंट जे आपलं आहे, त्यांनी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर उघडलंय. तिथे त्या जिल्ह्यात जितक्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांनी रजिस्टर करायचं असतं. त्याच्यात कुठेही स्टॅम्प ड्युटी वेव्हरची कंडिशनच नाहीये. बर. म्हणजे जर IT पार्क काढलं त्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी वेव्हर सरकारकडनं दिला जातो, पण तो प्रोसेस वेगळा आहे, तो प्रोसेस कम्प्लीट वेगळा आहे. बर. आणि यांनी काय केलं, या DIC कडे रजिस्टर करून डेटा सेंटर आम्ही सुरू करत आहोत. आणि त्याच्यातल्या पेपरमध्ये काय दाखवलं की शीतल तेजवानीनी आम्हाला 5 वर्षाच्या लीजवर ही जमीन दिली आहे, लीजवर. बर. हां. आणि इथे आम्ही 98 लाख घालून, म्हणजे त्याच्यात प्लांट अँड मशिनरी डॅश, बिल्डिंग डॅश, काही कशाचा हा, पत्ता नाही. फक्त ज्या आमच्या इक्विपमेंटमध्ये आम्ही 98 लाख घालतोय असं दाखवून ते डेटा सेंटर, म्हणजे जसं आपण कॉल सेंटर रजिस्टर करतो ना, तसं डेटा सेंटर की बाबा आमचं एक सेंटर आहे जिथे अमुक अमुक लोक काम करणार आहे, हा फक्त डेटा त्यांनी दिला. त्यांच्याकडनं LOI घेतलं, पण त्या LOIला शून्य किंमत आहे. त्यांनी कुठलंही स्टॅम्प ड्युटी वेव्हर मिळत नाही. आणि तसं LOI करून घेतलं. त्यानंतर त्यांनी ॲड्ज्युडिकेशनसाठी गेले. आता ॲड्ज्युडिकेशन करणारे जे कलेक्टर स्टॅम्प्स जे आहेत, मला तर गंमत वाटते की त्याच्याकडे मी येते काही वेळातच, त्यांच्याकडे जातात,
ते पूर्ण कॅल्क्युलेट करून देतात. आता ऍडज्युडिकेशन म्हणजे काय प्रोसेस आहे सांगते. जर तुझ्याकडे 1-2 एकर जमीन आहे, ती तुम्हाला विकली, तर आपण काय करतो, मी पेपर बनवते, सब रजिस्ट्रारकडे जाते की बाबा याची 2 एकर जमीन आहे, त्याचं व्हॅल्युएशन काढा, मला सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरते. तर ते सब रजिस्ट्रार करतो. पण जर समजा तुझी 40 एकर जमीन आहे मुंबईत किंवा पुण्यात, तर ती सब रजिस्ट्रार करू शकत नाही. त्याच्यासाठी ऍडज्युडिकेशन प्रोसेस करावं लागतं की ती त्यांच्याकडे जाते जॉईंट रजिस्ट्रारकडे, ते कॅल्क्युलेशन करून करतात, मग ती मिळाल्यानंतर मग स्टॅम्प ड्युटी भरायची असते. आता ही प्रोसेस त्यांनी केली, त्याच्यावरनं त्यांना कळलं की 294 कोटी त्याचा रेडी रेकनर व्हॅल्युएशन आहे. पण त्याच्यात त्यांना सांगितलं जातं, त्याच्यात ते हे LOI घालतात आणि म्हणतात याच्याप्रमाणे जे 60% स्टॅम्प ड्युटी आहे टोटल किमतीच्या, म्हणजे 300 कोटीची असेल तर 60% म्हणजे 21 कोटी, तर त्याच्यातली 5% वेवर ते देतात त्यांना. ओके, तर 2% भरायला सांगतात. तरी किती झाले, तरी त्यांना 5,98,00,000 भरायला ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटी सांगते. पण ते पण नाही करत. मग एक तारू नावाच्या एक दारुड्या माणसाला तिथे आणलं जातं, त्याच्याकडनं ते सगळे स्किप ऑप्शन्स वापरून 500 रुपयामध्ये ती डील रजिस्टर करतो. तिथेही संपत नाही. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ते पजेशन घ्यायला जातात आणि पजेशन घ्यायला जेव्हा जातात तेव्हा पोलीस सुद्धा तिथे पोचतात. आणि मला जी माहिती आहे की ती अशी आहे की पार्थ पवार तिथे बाहेर गाडीत बसलेला होता आणि हे सगळे तिथे पजेशन घ्यायला जातात. कुठल्या जागेची, जी जागा इज विथ बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, विच इज अ सेंट्रल गव्हर्नमेंटची, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटची ती सबसिडियरी आहे. त्यांना तुम्ही दादागिरी करून पजेशन घ्यायला जाता आणि तिथे गेल्यानंतर खूप बाउन्सर्स घेऊन गेले होते आणि त्यांना खाली करा म्हणून सांगितलं. आणि तेव्हा 16 जूनला तेव्हा बोटॅनिकल सर्वे कलेक्टरना पत्र लिहितात की अर्जंट इंटरव्हेन्शन करा. आणि जूनपासनं कलेक्टर काय करत होते, तेच नाही, ते SDO, तहसीलदार सगळे काय करत होते. कलेक्टर इज अ कस्टोडियन ऑफ पीपल्स प्रॉपर्टी. त्यांनी काय केलं, काही नाही. जूनपासनं नोव्हेंबरपर्यंत जेव्हा एका माध्यमाने त्याचा पूर्ण खुलासा केला तेव्हा सगळे, आणि तो कलेक्टर यांच्या चौकशी समितीमध्ये, ज्यांनी काय फ्रॉड आहे. आणि त्या 6 जणांच्या समितीमध्ये 4 अधिकारी पुण्याचे आहेत, जे पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाची चौकशी करणार. म्हणजे काय बोलायचं याला, जे या प्रत्येक टप्प्यावरती खरं तर इन्व्हॉल्व्ह होते, त्यांना माहिती होतं आता जे खरं तर दोषी असले पाहिजेत की ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्याच्या क्लायमॅक्स म्हणजे ती जी एक ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर आहे, ती ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर 5ची पण ऍडव्होकेट आहे, शीतलची पण ऍडव्होकेट आहे. ओके, तिने मला व्हॉट्सॲपवर रागाच्या भारात तिने मला सगळे डिटेल पाठवले. आणि डिटेल्स काय होते ते तर एकदम शॉकिंग. ते 2021चा पॉवर ऑफ अटॉर्नी बिटवीन शीतल आणि पार्थ तो पाठवला. त्यानंतर सगळे पुढचे सगळे डॉक्युमेंट, आणि महत्त्वाचं म्हणजे 3 OSD, म्हणजे त्याच्यात 1 OSD आणि 2 PA अजित पवारांचे, जे तिच्याशी चॅट बरोबर करत होते, त्याचं सगळं चॅट 2023 पासूनचं, 23 आताचं नाही. अजित पवार तर म्हणाले होते की मला कल्पना माहितीच नव्हतं. नाही. 2 PA आणि 1 OSD त्यांचे सगळे चॅट पाठवले. ते सुद्धा मी जाऊन खारगे समितीला दिले. आणि 4th म्हणजे त्याच्यात 3 हे झाले, आणि 4थं कलेक्टर स्टॅम्प्स. म्हणजे ही त्यांना जेव्हा ते ऍडज्युडिकेशनसाठी जातात ना, तेव्हा हिने ती लिहिलं आहे की मी पेपर हे करते, तर ते म्हणाल तू एक काम कर, PDF पाठव, बाकीचे पेपर फाईल तिथे सबमिट कर. तर तिने फाईल मी सबमिट केली म्हणून त्यांना कळवतं सगळं 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 चॅट. आणि त्याच्यात ती त्यांना एक लोकेशन पाठवते आणि त्यांना बोलवून घेते. ते लोकेशन कोणाचं असेल, पार्थ पवारच्या घराचं, जिथे कलेक्टर स्टॅम्प्सला बोलवलं जातंय. आणि जोक म्हणजे ह्याच कलेक्टर स्टॅम्प्सनी बावधनचा FIR फाईल केलाय. बापरे, काय लिंक आहे सगळ्या ह्याच्या? नाही, म्हणजे हे स्वतः अक्युज्ड आहेत खरं तर, कारण तुम्ही घडवून आणलंय हे सगळं. तुम्ही घडवून आणलेलं आहे आणि आज फक्त IGRने तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही FIR फाईल करताय. आणि काय होणार आहे, काय चौकशी, काय त्यातून निष्पन्न होणार आहे?
शून्य. ओव्हरऑल म्हणजे काय आता समजा भाजप इतकी वर्ष पवारांच्या विरोधात लढत होतं, विरोधात असताना त्यांनी जी प्रकरणं काढली त्याचं काय झालं आपण बघितलं. आता सत्तेत असताना त्यांच्या म्हणजे सोबत अगदी बिनधास्तपणे हे सगळे प्रकार घडत आहेत. तर मग काय म्हणजे पार्टी विथ डिफरन्सचा काय आहे, म्हणजे उपयोग काय आहे? नाही नाही, कसला डिफरन्स, म्हणजे काहीच डिफरन्स नाहीये. कारण त्या पार्टीमध्ये त्या पार्टीचे उरलेत कोण, आणि हे तोही जे आहेच सगळ्याच मुद्दा. बाकीचे आलेले आहेत हे आपण सांगतोच आहे ना. खरंय खरंय खरंय. पण मग शेवटचा प्रश्न, या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे सगळं राजकारण दिसतंय, म्हणजे अगदी 1 वर्ष झालं फक्त विधानसभा निवडणुकीला, आणि त्याच्यानंतर आपण हे बघतोय, मग पुन्हा हे सगळे एकत्रित येतील का, इथपासूनच्या सगळ्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. तर हे बघितल्यानंतर एक सामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? मी यावेळेस आता एक मोठं आवाहन करणार आहे. सोमवारी किंवा मंगळवारी मी मतदारांना आवाहन करणार आहे की सगळ्यांना, ज्यांना इतक्या पण भावना असतील ना आणि देश बदलावासा वाटत असेल, त्यांनी सरळ सरळ जाऊन नोटाचं बटन दाबा. कारण हे कुठल्याही पक्षाला मत देण्याच्या लायकीचे कुठलाच पक्ष आता उरलेला नाही, कुठलाच नाही. आणि हे सगळी जी करतात ती धूळफेक आहे. खरं आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनातली जी अस्वस्थता आहे त्याचं खरं तर एक प्रतीक म्हणून अंजली दमाणी यांची प्रतिक्रिया आपल्याला बघता येईल. आणि जे काही घडतं आहे, म्हणजे अगदी सिंचन घोटाळ्याचा सगळा इतिहास आणि आता जे झालेलं आहे ते आपण बघितलेलं आहेच. पण या संपूर्ण तोडाफोडीच्या राजकारणावरती आणि भ्रष्ट युत्यांच्या या सगळ्या समीकरणावरती मतदार खरोखर हतबल व्हावेत अशा पद्धतीची परिस्थिती असताना महापालिकेच्या निमित्तानं आपण केलेली ही चर्चा आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.